गेलं तर 40+ म्हटलं तर ठाणे, परंतु आता आपला रायगडी 40+ मध्ये कमी नाही आहे हे सांगून दिलंय सगळ्या टीमनं. प्रत्येक गावामध्ये किमान एक संघ आपण इथे बघतो. चला सामना सुरू झाला, ऐकूया शुभम यांना. क्या बात आहे. तर मी विनंती करेन अमित म्हात्रे सरांना आपला सन्मान स्वीकारण्यासाठी यावं. हॅलो, चला रीडगर टीम आपण आपला 12वा खेळाडू आमच्यापर्यंत पोहोचवा, लगेच पाठवा, नाव माहित नाही मला. चला आजच्या दिवसातील ही शेवटची लढत. रीडगर 40+ आणि त्यांना फाईट देतीय ती नेरे 40+. फलंदाजाच्या बॅट मधून चांगला तडाखा पाहायला मिळतोय. ऑन साइडला स्क्वेअर लेगच्या पलीकडे बॉल सीमा पार येतोय. चौकार 4. बोकर कुठे चोरून गेलेले. थँक्यू सो मच डीजे. अच्छा, या रात्रीमध्ये डीजे ओमच्या माध्यमातून आपण हे संगीत ऐकताय. डीजे ओमी स्वर्गीय हबप महादेव गोटीराम नावडेकर स्मृती चषकाची ही भव्य दिव्य टुर्नामेंट आपण या मोरबे गावामध्ये पाहतोय. खऱ्या अर्थानं 5 दिवसीय स्पर्धा आहे. आज या स्पर्धेचा दुसरा दिवस, डे 2. स्पर्धेच्या आयोजकांच्या भूमिकेत सन्माननीय कमलाकरजी महादेव नावडेकर, त्यानंतर जितेशजी रघुनाथ नावडेकर असतील आणि त्यांची सर्व आयोजक टीम यांनी घेतलेली ही मेहनत. बॉल मात्र हवेत सेफ लँड होतोय. अगदी गॅप मधून बॉल सीमा रेषेच्या जवळ फिल्डर बॉल पर्यंत पोहोचतील त्या दरम्यान मात्र 2 धावा या धावून कंप्लीट. 2 धावसंख्येच्या मदतीने संघाच्या टोटल वरती भर पडतीये. संघाची टोटल पोहोचली आहे ती 9 या आकड्यावरती. अच्छा, हॅलो, संगीत विचारक सन्माननीय मोहनदादा पाठे यांचा मी शुभ सन्मान इथे करत आहोत. त्यांचा हा शुभ सन्मान आज बघा 40+ मधून खेळत असताना जवळपास 60च्या आसपास वय आणि आज किती चांगला क्रिकेट ही सगळी मंडळी खेळते. त्यांचा सन्मान मात्र इथे करतो आपण. महत्वपूर्ण मॅच होती आणि मोह संघाने सुपर 12 मध्ये ते क्वालिफाय करतायत. उद्या एक संघ आपण क्वालिफाय करू, वेळेनुसार ऍडजस्ट करावं लागेल. सगळे आमचे मंडळी जगदीश दादा असतील ते सध्या विचार विनिमय करत असताना सगळ्या नियोजनाकडे सगळ्यांचं महत्व आपण बघतो. पहा नेरे टीम, आपण आपला 12वा खेळाडू आमच्यापर्यंत पोहोचवा. असेल तर पोहोचवा, नसेल तर तिथून नावं सांगली तरी काय हरकत नाही. एखादा कोण प्रेक्षक असेल तरी काय हरकत नाही, फक्त आमच्यापर्यंत नावं सांगण्यासाठी पोहोचवा. नयन नावडेकर आपण व्यासपीठावर या. पहिली विकेट मैदानातून डाऊन झाली आहे. ती फलंदाजी करत असताना रीडगर 40+ टीमची खेळाडू आपण पाहिलं तर जयवंत बाद झालेत. विनोद नवीन खेळाडू ऑन स्ट्राइक एंड वरती लॉफ्ट करण्याचा प्रयत्न, फटका जरूर फसला होता. झेलची चान्स देखील होती, बॉल हवेत देखील होता, परंतु फिल्डर पासून थोडासा दूर राहिलाय आणि इथून या चेंडूवरती मिळतील त्या 2 रन्स. 2च्या मदतीनं पहिलं षटक संपेल आणि पहिल्या ओव्हर नंतर टोटली 11 धावा, 1 विकेट गमावल्यानंतर धाव फलक्यावरती लागल्यात त्या रीडगर 40+ टीमच्या. गोलंदाजी मार्कवरती राम भालेकर या गोलंदाजांना आपण पाहतोय. अगदी आजचा लॉट्स आपण पाहिला तर पहिल्या 4 संघांदरम्यान टोटली 2 संघ सुपर 12 मध्ये दाखल झालेत. पहिला संघ आपण पाहिला तर जियान 11 वलप आणि त्यानंतर गावदेवी आई गावदेवी जगदंब 11 खाणाव. त्यानंतर मागील मॅच आपण पाहिली 40+ चा लॉट देखील आजच्या टोटली दिवसामध्ये आपल्याला 8 40+ चे संघ पाहायला मिळाले. त्यामध्ये मोह 40+ टीमनं एक चुरशीची लढत झाली, त्यामध्ये 1 धावानं तो सामना जिंकला होता आणि मोह 40+ टीमनं सुपर 12 मध्ये प्रवेश केलाय. यातून कोणता संघ जाईल? अगदी दोन्ही टीमनं 1-1 सामना जिंकलाय. दोन्ही टीमची गोलंदाजी फलंदाजी त्या ताकदीची टफ फाईट पाहायला मिळाली, शंका नाहीये. बॉल मात्र हवेत, कनेक्शन नाहीये चांगलं.
बॉल मागच्या बाजूने जात असताना मिळेल ती डबल धाव. 2 धावा या चेंडूवरती मिळतील आणि 2च्या मदतीने संघ पोहोचेल तो 13 या आकड्यावरती. टोटली 13 धावा धावफलक्यावरती लागल्यात त्या फलंदाजी करत असताना रीडगर 40+ टीमच्या. हो, या वेळेला देखील लाऊड अपील पाहायला मिळते. अगदी पायावरती बॉल लागला होता. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, कनेक्शन चांगलं नाहीये. त्या दरम्यान लेग बायच्या साह्याने एक सिंगल रन होईल कंप्लीट. आजच्या दिवसामध्ये अगदी साथी स्कोरर आमचे प्रेम पाटील वाजे यांनी प्रत्येक चेंडू मागे आम्हाला नित्यांत माहिती पुरवली आहे. कॉमेंट्री बॉक्स मध्ये आमच्या सोबत आज जोडले होते अमित म्हात्रे सर, जोहे पेनचे. त्यानंतर खऱ्या अर्थानं आम्ही धन्यवाद देऊ वैभवजी भोपी सरांना, यांनी आम्हाला या टुर्नामेंट मध्ये कॉमेंट करण्याची संधी दिली. सर्वच आयोजक कमिटीचे देखील पुनश्च धन्यवाद. त्यानंतर आमचे मेन पंच आजच्या दिवसामध्ये ऑफिशियल पंचाच्या भूमिकेत आपण सुनील टांडेल सर बेलवली, त्यानंतर सत्यवानजी काकडे सर आदई आणि विशालजी पाटील सर रसायनी यांना आज आपण पाहिलेत. फॉर्च्यून इव्हेंट टीमच्या माध्यमातून ही स्पर्धा कव्हर केली जाते. डीजे ओमीचा देखील खूप सारे धन्यवाद. हो, या वेळेला मात्र आडवा बाटनं खेळण्याचा प्रयत्न होता. अपील वारंवार चालू आहे. अगदी दबाव तंत्रणा वापरण्याचा प्रयत्न होतोय. अँगलला बॉल मात्र बाहेरच्या दिशेने वळण घेतोय. इथून आणखीन एक निर्धाव चेंडूची सांगता. चांगल्या गोलंदाजीचं प्रदर्शन गोलंदाज राम भालेकर या गोलंदाजीच्या माध्यमातून चालू आहे. 4 चेंडू फेकून झालेत आणि टोटली 14 धावा या धाव फलकावरती. लेफ्ट आर्म गोलंदाज आहे. ओ, या वेळेला कनेक्शन छान पाहायला मिळते आहे. कनेक्शन छान नाही आहे. थोडासा फटका फसला होता आणि विकेट मिळतीये. कुठली चूक फिल्डरने केली नाहीये. फलंदाज बाद, दुसरा झटका मिळतोय तो रीडगर टीमला. टेनिस क्रिकेट विश्वाचे सिद्धू पाजी, अमितजी म्हात्रे जोहे यांचा शुभ सन्मान. मी सन्मान्य खोपकर सरांना विनंती करीन की आपल्या शुभ हस्ते आपण त्यांचा शुभ सन्मान इथे करावा. अक्षय म्हात्रे हे देखील आहेत, त्यांचाही शुभ सन्मान आम्ही इथे करणार आहोत. अक्षय फडके, धन्यवाद. खरं तर फायनलच्या दिवशी तुम्ही हवे होते अमित सर, पण म्हणतात ना ज्यांच्या हातात लगाम आहे त्यांना फसवून जमत नाही. मालकाला बैलाने मारलं तर मालक सरळ करतो बैलाला, त्याच्यामुळे त्यांना फसवता येणार नाही. विशाल पाटील सर देखील आज आहेत, त्यांचाही यानंतर सन्मान होईल. जाऊया कॉम्बॉक्स मध्ये. बॅटची कट लीडिंग एज घेतली आणि विकेट किपरच्या हातामध्ये विसावलाय चेंडू. आणखीन एक मोहरा गारद होतोय. फलंदाज 3ऱ्या क्रमांकाचा रीडगर टीमचा बाद. याला म्हणतात झोमॅटो जमाल. बघा विराज भगत, तो स्टेज खालीच आहे कायम, त्याच्या नावावर केले का तो तिथूनच सगळं काही पाहिजे नकोय ते तिथूनच हँडल करतो. नयन नावडेकर त्यांचे देखील मेहनत, सगळ्यांनी भरपूर मेहनत केली. तुमचा सगळ्यांचा आभार आहे. खरं तर आमची 40+ सगळी मंडळी ज्यांनी प्रचंड मेहनत केली आहे स्पर्धेसाठी. कारण स्पर्धा भरवणं सोपं काम असं आम्ही नेहमी म्हणतो. लग्न परवडलं, स्पर्धा आयोजन नको. आयोजनाला आम्ही घाबरतो, आम्ही समालोचन करतो, येतो वेळेवर निघून जातो. नो डाऊट सगळेजण पंच स्कोरर लाईव्ह वाले वेळेवर येतात, वेळेवर निघून जातात, परंतु आयोजकांची मेहनत एखादा आयोजकच जाणू शकतो. येस कॉम्बॉक्स. हा चेंडू लॉफ्टेड फटका. ताकद थोडीशी कमी पडली आहे की काय? निश्चित ताकद थोडी कमी आहे आणि इथून आणखीन एक झटका मिळेल. बॅक टू बॅक सलग विकेट हॅट्रिक देखील गोलंदाज राम भालेकर या गोलंदाजांनी मिळवली आहे. अगदी चांगलं प्रदर्शन शेवटच्या मॅच मध्ये. 3 चेंडू आणि 3 खेळाडू बाद.
विकेट, 4 मधल्या 3 विकेट तर मागील 3 बॉल वरती आल्यात. अगदी संघ थोडासा अडचणीत रीडगर संघ आपल्याला पाहायला मिळतोय. या शेवटच्या लढतीमध्ये जो संघ जिंकेल तो मग सुपर 12 मध्ये जाईल. सुपर 12 टोटली या स्पर्धेतील 12 टीम आपल्याला शेवटच्या दिवसामध्ये एकमेकांच्या विरोधात खेळताना पाहणार आहोत. पहा विशाल शेळके, आपण कुठेही जाऊ नका. तुषार शेळके आयोजकांची संपर्क साधा. हा चेंडू हलक्या हाताने बॉलला फक्त टपली मारली आहे. बॉल गॅप मधून सीमारेषा पलीकडे. पहिल्याच चेंडूवरती हा पहिला चौकार. चौकार आलाय. गॅप शॉट आपण फलंदाज दशरथ यांच्या बॅट मधून पाहिलाय. 4 धावांच्या मदतीने टीमची धाव संख्या पोहोचली आहे ती 18 वरती. ओ मोठा फटका लगावण्याचा प्रयत्न होता. बॅट अगदी लागली आहे का? पहा खेळाडूला काही दुखापत झाली का? डॉट बॉलची मात्र सांगता. पहा मोठा फटकाला मारण्याचा प्रयत्न होता. कॅप नाही कॅप पडली आहे. इट्स ओके. लागलाय थोडासा डोल्याला बॉल लागलाय. चष्मा पडला. ओके खेळाडू ठीक आहेत. निर्धाव चेंडूची मात्र सांगता आपल्याला पाहायला मिळते. चौकार खाल्यानंतर मग अगदी थोडासा ओरपिच पद्धतीचा बॉल आपण गोलंदाज अविनाश यांच्या माध्यमातून पाहिलाय. परंतु तो आलाय डॉट. ऑन साइडला धमाका येईल का? आलाय. निश्चितपणे 2-2 फिल्डर होते. दोघांकडून थोडस मिसअंडरस्टँडिंग मिस कॉलिंग पाहायला मिळत आहे आणि चेंडू मात्र चेक केला जाईल. तिसरे पंच चेक करा. चौकार आहे. 1 बाउन्स चेंडू सीमारेषा पलीकडे. चौकार येतो. 2-2 फिल्डर होते. दोघांचाही प्रयत्न होता. अगदी कॉलिंग पाहायला मिळालं नाही आणि मिस कॉलिंग मिसअंडरस्टँडिंगच्या मुळे हा आलाय चौकार. ओ फुल टॉस बॉल ऑन साइडला. यावेळेला देखील फिल्डर होते. फिल्डरकडे चेंडू चालला. एक टप्प्यावरती बॉल उचलला जाईल. फेकी होईल. त्या दरम्यान 2 धावा निश्चितपणे धावून कंप्लीट. 2च्या मदतीने संघ पोहोचला तो 24 वरती 4 ही सध्याची स्थिती पाहतो आपण ती रीडगर 40+ टीमची. या वर्षी अजूनही 2 बॉलचा खेळ मात्र शिल्लक आहे. अविनाश थोडीशी महागडी गोलंदाजी. 4 बॉल वरती 10 धावा खर्च केल्यात. हो यावेळेस सुरेख चेंडू पाहायला मिळतो. अगदी थोडासा मागे बॉल पिच केलाय. फिल्डिंग छान पाहायला मिळाली आहे. पांडुरंग गायकर फर्स्ट स्लिपच्या दिशेने होते. सिंगल रन लेग बायच्या साह्यानं या चेंडूवरती मिळेल आणि सिंगलच्या मदतीने टीमची टोटल पोहोचली आहे ती 25 वरती. या षटकातील हा शेवटचा बॉल. शेवटचा चेंडू. ओ लॉफ्टेड करण्याचा प्रयत्न होता. निर्धाव चेंडूची मात्र सांगता डॉट बॉल होतोय आणि इथून मात्र धावफलक्यावरती धावा आपण पाहतोय त्या फक्त आणि फक्त 25 धावा. अर्थातच फक्त म्हणून चालणार नाहीयेत. चांगली टोटल देखील म्हणू शकतो. एक फायटिंग टोटल कडे वाटचाल करतोय तो रीडगर हा संघ. इथून शेवटचं 6 चेंडू 1 ओव्हरचा खेळ मात्र शिल्लक असेल. 1 ओव्हर मध्ये किती धावा बनतील किती टोटल असेल ते मात्र पाहावं लागेल. कालच्या दिवसामध्ये प्रेम आम्हाला सांगतायत की 2 वेळेला काहीतरी 32 आणि 35 धावा गोलंदाजी करणाऱ्या टीमनं डिफेंड केल्या होत्या. या मैदानावरती प्रेम धावा डिपेंड करणं मी तर म्हणून थोडस कठीण आहे. कारण फलंदाजांना पोषक अशी खेळपट्टी अगदी दोन्ही बाजूला आपण सीमारेषा पाहिली तर थोडीशी जवळ आहे. बॉल आणि बॅटचा चांगला कनेक्शन झालं तर मग चेंडू सीमारेषा पार जात असतो. परंतु गोलंदाज थोडीशी कसरत करावी लागते. ती कसरत कालच्या दिवसामध्ये आणि आजच्या दिवसामध्ये दोन्ही दिवसामध्ये गोलंदाजांनी केली आहे. शेवटचे 6 बॉल बाकी आहेत. गोलंदाज बॉलर नेम विशाल पाटील. पहिला चेंडू लॉफ्टेड फटका खेळण्याचा प्रयत्न होता. अपील जोरदार पाहायला मिळाली आहे. पंच
दोन पंच एकमेकांशी डिस्कस करून हा निर्णय आमच्यापर्यंत पोहोचवतील. पंच काय निर्णय? फलंदाज बाद आहे. फलंदाज या ठिकाणी बाद दिला जातोय पंचांच्या माध्यमातून आणि हा 5वा धक्का मिळतोय तो रिडगर टीमला. पाचवा खेळाडू या ठिकाणी बाद झाला आणि या षटकातील आपण पाहतोय उर्वरित अजूनही 5 चेंडूचा खेळ बाकी आहे. पहिला चेंडू होता 25 धावसंख्या टोटली धावफलक्यावरती. शेवटचं षटक स्लॉग ओव्हर हाणामारीचं षटक आहे. या षटकामध्ये जितक्या धावा रिडगर टीम बनवेल तितक्या धावा मग दुसऱ्या इनिंग मध्ये त्यांना फायदेशीर असतील. हो आखूड टप्पाचा बॉल होता. कनेक्शन चांगल्यारीत्या होत नाहीये. सिंगल साठी सिंगल रन कंप्लीट. लेग बायच्या साह्याने पहिल्या बॉलवरती मिळेल ती सिंगल. सिंगल ना स्ट्राइक रोटेट होईल. धावसंख्या होईल 26 आणि आता ऑन स्ट्राइक एंड वरती फलंदाज आपण रुपेश यांना पाहतोय. अगदी ही मॅच देखील चुरशीची होईल यात शंका नाही आहे. गोलंदाजी ढेरे टीमची अगदी फार चांगली आहे. हो यावेळेला बॅकफुट वरती येऊन पंच केलाय बॉल. फिल्डर चांगली फिल्डिंग कामगिरी करतोय. प्रसन्न होते त्या ठिकाणी. एक टप्प्यावरती बॉल उचलला. फेकी देखील अचूक. सिंगल रन या चेंडूवरती रोखू शकत नाही. सिंगलच्या बरोबरीने संघ पोहोचेल तो 27 वरती आणि या षटकातील अजूनही 3 चेंडूचा खेळ बाकी आहे. अर्थातच चांगली गोलंदाज विशाल पाटील यांची राहिली आहे. एखादा फटका अजून खाल्ला नाहीये. 3 बॉल अजून बाकी आहेत. ओ यावेळेला मात्र फार चांगला प्रहार. ऑन साइडला हा फटका स्क्वेअर लेग कडे. जोपर्यंत फिल्डर बॉल पर्यंत पोहोचतील त्या दरम्यान मात्र 2 धावा या धावून कंप्लीट. 2च्या मदतीने धावफलक पुढे सरसेल. धाव फलक्यावरती धावा होतील त्या 29. अजून 2 बॉल बाकी आहेत. 2 बॉल वरती एखाद्या मोठ्या फटक्याची अपेक्षा रिडगर टीमला असेल. तो मोठा फटका येईल का त्याच्या विरोधात विशाल पाटील या ठिकाणी चांगली गोलंदाजी करतील ते आपल्याला पाहावं लागेल. 5वा चेंडू राईट मोर द विकेट ना. सरळ बॅटनं स्ट्रेट ड्राईव्ह पाहायला मिळालाय. ओ फिल्डिंग चांगली झाली. या थ्रो देखील अचूक. परंतु त्या दरम्यान चिथ्याच्या चपलाईनं खेळाडूंनी 2 धावा या धावून कंप्लीट केल्यात. 2च्या मदतीनं टीमची धावसंख्या पोहोचली आहे ती 31 वरती आणि या षटकातील हा शेवटचा बॉल. 31 धावा जरूर झाल्यात. फायटिंग टोटल मी तर म्हणन बनवली आहे. एवढ्या धावा काफी होतील का? सफिशियंट होतील का ते आपल्याला पाहावं लागेल. शेवटचा बॉल बाकी आहे. अखूट टप्पा फटका झुलत नाही. बॅक टू दी बॉलर खेळण्याचा प्रयत्न. फिल्डिंग चांगली झाली आहे. थ्रो गॅदर करत असताना थोडी चूक झाली आहे विकेट किपर कडून. त्या दरम्यान या चेंडूवरती 2 धावा. अगदी 3 चेंडूवरती प्रेम आपण 2-2-2 अशा 6 धावा पाहिल्यात. अगदी फटका आला नाहीये परंतु सिंगल डबल धावानं धावफलक हालत ठेवलाय. टोटली 4 ओव्हरचा खेळ मात्र संपलाय. धावा बनल्यात रिडगर 40+ टीमच्या त्या 33. येणारे 24 चेंडू आणि 34 धावसंख्येची गरज. ह्या धावा येतील का की नेरे टीम रिडगर टीमचे गोलंदाज तेवढ्या धावा डिपेंड करतील हे ऐकण्यासाठी कॉम बॉक्स मध्ये करतो आपण चेंज. वैभवजी भोपी सर यांच्याकडे वळणार आहोत. तत्पूर्वी आम्ही इथेच थांबतोय. या स्पर्धेमध्ये आम्हाला समालोचन करण्याची आपण संधी दिली त्यामुळे आम्ही तुमचा आभार व्यक्त करतोय. धन्यवाद. इथेच थांबूया. जय हिंद जय महाराष्ट्र. या शुभम मात्रेंचा शुभ सन्मान आपण करूया. वयाल वरून ते आज समालोचन करण्यासाठी आमच्या शब्द खातीर आपण इथपर्यंत आलात. शुभम तुमचं शुभ सन्मान स्वीकारण्यासाठी आपण यावं. यंदा अनेक स्पर्धेमध्ये ते आमच्या सोबत जॉईन झाले. नेरेची डे स्पर्धा असेल, त्यासोबत पोदीची स्पर्धा असेल, ही स्पर्धा असेल, भरपूर स्पर्धेमध्ये ते आहेत. त्यांचा शुभ सन्मान आपण इथे करतो.
सन्माननीय श्री जगदीश खोपकर सरांच्या शुभ सन्मान शुभम धन्यवाद. सावकाशचा जाताना घरी पोंजायला जायचं त्यांनाही वयाला जायचंय आणि चला वली या सामन्याकडे खेळाच्या दुसऱ्या सत्राकडे. खरं तर आजच्या रजनीतील ही शेवटची लढत आहे आणि दोन दिग्गज संघामध्ये खरं तर ही लढत लढली जाईल. स्पर्धेमध्ये अस्तित्व टिकवण्यासाठी चाललेली चढाओढ अगदी आपण बघतो. प्रेमनं खूप चांगली स्कोरिंग केली. खरं तर या स्पर्धेमध्ये प्रेमचं देखील विशेष कौतुक आम्ही करतो. आणि आपण पाहिलं तर पहिल्या सत्रामध्ये फलंदाजी वाटायला आली आणि फलंदाजी वाटायला येत असताना 33 धावा केलेत रेडकर 40+ संघानं. या मॅच मध्ये विनोद सारखे आक्रमक खेळाडू ज्याने मागील सामन्यामध्ये 5 बॉल 5 षटकार ठोकले, 11 बॉल मध्ये 41 केल्या, ते अगदी या महत्वपूर्ण मॅच मध्ये फक्त 2 धावा करू शकले. आणि त्यानंतर सगळ्यात जास्त रन करणारे दशरथ होते आणि जगदीश यांनी अंतिम 4 बॉल मध्ये 3 डबल केल्या. या संपूर्ण समीकरण राहिले. 33 धावा पहिल्या सत्रामध्ये जमलेत. करायचे नेरे 40+ ला 34 रन 24 बॉल मध्ये. सगळे आमचे फॉर्च्यून इव्हेंट्स 2,14,000 सबस्क्रायबर आणि त्यासोबत आमची संपूर्ण टीम. ओम खोपकर आहेत. ओम खर तर ओमला बघितलं तर ओम समालोचनही चांगलं करतात. अमित सर आणि शुभम सावकाशचा जाताना आणि मेसेज टाका नक्की जरूर घरी पोहोचल्यानंतर. खूप चांगला आनंद आज अमित सरांनी दिला. सगळ्यांना हसवलं. ऑर्गनायझर टीमला भरपूर ठिकाणी स्पर्धा आहे, नाहीतर नक्कीच आपण प्रयत्न केला होता अमित सरांना बोलवण्याचा. 24 चेंडूमध्ये 34 पाहिजेत. सलामीवीर फलंदाजांची जोडी सध्या रणांगणामध्ये दाखवत असताना विशाल पाटील सर आज आमचे पाहुणे पंच खूप चांगली अंपायरिंग सातत्याने ते करत आले. त्यांची फिल्म इंडस्ट्रीमध्ये खूप चांगली वर्णी लागते. भरपूर सध्या त्यांच्यावर तिकडे देखील लोड आहे, तरी आज वेळ काढून ते आले. त्याच्यामध्ये आमचे मिस्टर सँडी पालकर सर, केवाळे सत्यवानजी काकडे सर, अगदी आदई, आणि त्यासोबत आमचे सुनीलजी तांडे सर बेलवली, प्रेम पाटील यांना आपण बघतो, कृष्णा आहेत, सगळी आमची टीम, सगळे आमचे सहकारी, आमचे संपूर्ण ऑर्गनायझर कमिटी सध्या बघतो. आमचे सन्माननीय हरिभक्त बरायण, दिनकरजी नावडेकर, प्रकाश भगत असेल, गणेश नावडेकर असेल, जगदीश खोपकर तिथे आहेत, काशीनाथ वाघे, दीपक पाटील, सध्या बालाराम उसाटकर यांना आपण बघतो, मोहन शरिके, श्रीरंग नावडेकर सर, गुणानाथ तांबडे, नयन नावडेकर, सौरभ भगत, चैतन्य नावडेकर, प्रतीक भगत, विराज भगत, प्रदीप भगत, अथर्व खोपकर, आदेश भगत, सगळ्यांचं चांगलं योगदान आहे. आणि आता हे आमचे सगळे आई गावदेवी क्रिकेट संघ, डीसीसी क्रिकेट संघ, श्री गणेश क्रिकेट संघ, हे आमचे मेंबर जे आहेत ते खूप चांगले यशस्वीरित्या, कारण या आयोजनानं फक्त 40+ मेंबर्सच नाव होणार नाही, या आयोजनानं संपूर्ण मोरबे गावाचं नाव होणार आहे. कारण जेव्हा जेव्हा आपले सगळे समालोचक जातील अन्य स्पर्धेमध्ये, जेव्हा तिथे ते समालोचन करत असतील, तेव्हा या स्पर्धेचा उल्लेख ते करतील की मोरबे गावामध्ये अशी स्पर्धा, रजनी स्पर्धा पार पडली. आणि हाच तर आनंद असतो, हेच तर क्षण असतात, ते आयुष्यभर आठवणी राहतात. चला मॅच कडे आता आपण लक्ष केंद्रित करूया. विनोद आलेत आणि दिनेश हे आलेत पहिल्या सत्रामध्ये आज ओपनर म्हणून. दुसरी धावेसाठी निघाले, थ्रो थोडासा खराब, 2 धावा इथे पूर्ण केले जातील. रुपेश जे गोलंदाजी करतायत, पहिल्या बॉलवर 2 रन खर्च केले त्यांनी, फिल्डिंग मध्ये साथ द्यावे लागेल. गुणवत्तेनं भरलेली ही लढाई, दोन्ही टीमचे लेजंड खेळाडू स्पर्धेमध्ये बाईक,
दोन अगदी बघितलं 2 कूलर 3 स्पोर्ट्स सायकल ट्रॉफ्या काय चॉईस केले जबरदस्त ट्रॉफीज फुल टॉस बॉल होता इनफिल्डच्या वरून चालला बॉल डीप मध्ये लॉंग ऑन सीमा पलीकडे आलेला हा दमदार चौकार 4 रन इथे मिळत आहेत ट्रॉफ्या बघितल्यानंतर प्रेम नवीन काहीतरी बघायला मिळालं जे ज्या टीम येत आहेत ना मैदानामध्ये ते पहिल्यांदा ट्रॉफ्यांकडे त्यांचं लक्ष आकर्षित केलं जात आहे धावसंख्येचं टोटल आपण पाहिलं तर सध्या पहिल्या 2 चेंडूमध्ये 6 रन बनलेत पहिल्या बॉलवर डबल आणि तदनंतर आलेला चौकार आपण पाहिला पुन्हा एकदा फिल्डिंग लॉंग अगदी मिड ऑफ मधून लॉंग ऑफ कडे चेंडू ट्रॅव्हल करतो पहिली वेगाने घेतली आता दुसऱ्यासाठी नकार दिला योग्य कॉल होता कारण यावेळेस थ्रो प्रॉपर याला इम्प्रुव्हमेंट फिल्डिंग मध्ये आता आलेले होते परवाचा थंडीचा विचार करू नका काल ही भरपूर थंडी होती आज सहन होईल एवढी थंडी आहे रजनी स्पर्धेमध्ये ही थंडी बरोबर आहे एवढी पाहिजेच स्ट्राइक रोटेट झाली होती मागील बॉलवर दिनेश बामुगडे हे आलेत बघा आमचे सागरदादा मांडवकर अजूनही लाईव्ह बघतायत मॅचला अजित गवती सपोर्ट सिस्टम्स महत्वाचे असते ना धावसंख्येचं टोटल आपण पाहिलं तर संघाचे धावा आहेत त्या ऑन बोर्डवर 7 रन थोडस अँगल बनवलं या बॉलला जसं साइड आर्म ऍक्शन आपण बघतो जसं लसित मलिंगा यांना आपण पाहायचो आणि त्याच ऍक्शनने थोडस साइड आर्म ऍक्शन गोलंदाजी होते आणि त्यामध्ये राऊंड विकेटने गोलंदाजी करते त्यामुळे अजून चांगला अँगल बनतोय अगदी जड मध्ये हा बॉल परंतु तेवढा सन्मानपूर्वक खेळा पहिली रन वेगाने घेतली आणि फिल्डर पोहोचले बॉल पर्यंत सिंगल अशा रीतीने मिळेल पहिलं षटक जे आता मैदानामध्ये समाप्त झालंय विजयासाठी 24 बॉल मध्ये 34 करायचे होते आणि पहिल्या षटकामध्ये धावा आलेत ऑन बोर्डवर 8 रुपेश यांची सुंदर गोलंदाजी इकॉनॉमी बघा शेकोटीवाले शेकोटी विजवा नाहीतर आमचे सन्माननीय दिनकरजी नावडेकर आले तर तुम्हाला विजवतील कारण धूर आला मित्रांनो आम्ही बघत होतो धूर आलाय त्याच्यामुळे शेवटची नंतर तुम्ही सामना संपल्यानंतर रात्रभर तिथे थांबले तरी तुम्हाला कोण बोलणार नाही कारण उलट आमचा पहारा होईल धन्यवाद तुमचा आभार पहिल्या ओव्हरमध्ये 8 रन आलेत 18 बॉल आणि 26 धावांची आवश्यकता आहे या सामन्यामध्ये दोन्ही संघ जिद्द चिकाटी घेऊन मैदानामध्ये उतरलेत आणि जिद्द आणि चिकाटीनं त्यांना खरंच लढावं देखील लागेल जयवन 18 बॉल 26 बॉल तयार पहिला थोडस बाउन्सर अटेम्प्ट केला स्क्वेअर लेग मध्ये खेळायचं तेव्हा बॉल चाललाय शॉट मिड विकेटचा फिल्डर झपाट्यानं पोहोचला खरं तर शॉट पूल करायचा होता परंतु ज्या पद्धतीनं त्या पूल मध्ये थोडस हुक ऍड करायचा होता तरच हा बॉल थोडस स्क्वेअर लेग फाईन लेग एरियामध्ये पाठवता आला असता परंतु म्हणतात ना टायमिंग इम्पॉर्टंट असं थोडस लेट शॉट सिलेक्शन होणं गरजेचं होतं थोडं अगोदर रिलीज झाला फटका त्यामुळे धावसंख्येचं टोटल आपण बघू शकता पोहोचलंय 10 वर डबल डिजिट मध्ये संघाचं टोटल सध्या पाहतो आपण पायांचा वेध घेण्याचा प्रयत्न केला लेग ग्लास पद्धतीने खेळा पण सांगतात लेग स्पाइस नेहमी एक गोष्ट महत्वाची असते तुम्ही लेग बिफोर द विकेट साठी अपील केली पाहिजे मला वाटलं नाही की यामध्ये अपील होती कारण अपील जर तुम्ही केली नाही तर पंच बाद देणारच नाही 11 वर्षाचा संघ ताकद झोकून दिली होती या बॉलवर परंतु बॅटम बॉल मध्ये कॉन्टॅक्ट झाला नाहीये मॅच इंटरेस्टिंग राहणार आहे
जाता जाता थंडी उडवणार आहे असं वाटतंय. कारण असं म्हणतात ना आपल्या मराठीमध्ये खूप चांगले चांगले म्हणी आहेत, मुलाचे पाय पाळण्यात दिसतात. तशाच पद्धतीने अमाचं सध्या फ्युचर दिसायला सुरुवात झाली आहे. शॉर्ट लेंथ यावेळेस थोडासा आखूड टप्प्याचा चेंडू यूज केला, थोडासा वेग जनरेट केला, वेग हवा होता थ्रो मध्ये आणि तो मिळालाय परंतु कलेक्शन झाला नाही. 2 कंप्लीट झालेत. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. या 2च्या मदतीने संघ 13 वर पोहोचलाय. 14 बॉल मध्ये 21 धावांची गरज. कंपल्सरी चेसिंग. एका धावेचं महत्व आज कळालं पाली टीमला. ज्या पाली टीमनं खानावच्या स्पर्धेमध्ये अगदी आपण बघितलं नितलस टीमला एका धावेने हरवलं होतं पाली संघानं खानावच्या स्पर्धेमध्ये, आणि आज पाली संघ एका धावेने हरला. हेच तर क्रिकेट आहे ना. या खेळामध्ये सर सचिन रमेश तेंडुलकर सरांनी नुसतं म्हटलं नाही, ईच अँड एव्हरी रन इज इम्पॉर्टंट. प्रत्येक एक धाव महत्वाची आहे. लेट कट करायचं होतं. उत्कृष्ट गोलंदाजी थांबवलंय नेरे संघाच्या धुरंधरांना. स्टॉप केलाय. बॅटिंग मधून मोठे फटके येत नाहीयेत. पहिल्या षटकातील दुसऱ्या बॉलवर चौकार आला तर त्यानंतर सिंगल डबलनच काम सुरू आहे. हा बॉल तेवढाच महत्वाचा. 11 चेंडू फेकले गेले. धावा आहेत फक्त 13 बॉल मध्ये 21 पाहिजेत. डान्सिंग डाऊन द विकेट. फील्डर डाऊन द बॉल. महत्वपूर्ण सफलता हाती आली आहे. परतावा लागेल फलंदाजाला. धक्का क्रमांक 1 विनोद पाटील. इम्पॉर्टंट विकेट होती टीमच्या दृष्टिकोनातून आणि त्यांच्या खेळीचा अंत झालाय आणि धावा तिथेच थांबलेत. या ओव्हर मध्ये उत्कृष्ट कामगिरी आपल्या गोलंदाजीतून केली. जयवंत यांनी 5 धावा त्यांनी खर्च केल्या, त्यामध्ये एक एक्स्ट्रा होती लेग्स बायची, आणि अशा धावा झाल्या टोटल 13 चेंडू आणि धावामध्ये अंतर 12 बॉल 21 धावांची गरज. प्लेस फिल्डिंग लावून आपण घेऊया. ठीक 1:54 झालेत. उद्या शुक्रवार आहे. प्रेम कुठे अड्डा आहे? प्रेम सांगतो की आता डायरेक्ट ओल्या अड्ड्यामध्ये 16 तारखेला मी उतरू. सध्या बैलांना रेस्ट आहे. बैलांना कसली यांना रेस्ट आहे. बैलांचं काम मेहनत करणं आहे. गैरफायदा तुम्ही घेतलाय प्रेम. धावा झाल्या 13. 12 बॉल मध्ये 21 धावांची गरज आहे. 12 चेंडू 21. गोलंदाज सय्यान. हा षटक फार महत्वाचा आहे. बॉल हवेमध्ये तर फील्डर फार दूर आहेत. सेफली लँडिंग झाला. हा बॉल 2 इझी बनतील. होय बनल्यात. ही सुंदर मॅच, सुंदर मॅच. जाता जाता आजची रात्र देखील आठवणीत राहावा असा सामना जसा काल झाला होता. काल काय फटका सजवले. बॉल हवेत आहे. लांबी कमी वाटते. हो कॅच सुटली आहे. झेल सोडणं, जीवनदान देणं. फक्त तुम्ही जीवनदान देत नाही आणि त्याच्या स्वरूपात एक्स्ट्रा रनही जात आहेत. धावसंख्येचं टोटल ऑन बोर्ड वर लागले 17. अजूनही 17 पाहिजे 10 बॉल मध्ये. उडाला पुन्हा एकदा बॉल हवेमध्ये. स्वतः गोलंदाज डाऊन द बॉल. बॉल खाली धावतोय. झेल पकडलाय. कारण फिल्डर आता साथ देत नाही तर मीच पकडेन याच आत्मविश्वासाने सध्या दशरथ याने आज झेल टिपलाय. बघा नाही काल आपण बघितलं ना प्रेम, 1990 पर्यंत ही 4 नावांची 4 आकडी नावं आपण पाहिली. त्याच्यानंतर आपण बघितलं 1990 ते 2003 आकडे नावं आपण बघितली. 2000 नंतर 2 आकडी नावं आता बघतो आपण. आता थोडे थोडे 1.5 आकडी नावंही कुठे दिसायला लागलेत. पुढे 1 आकडा येईल.
धावसंख्येचं टोटल आपण 17 वर बघतोय. 9 बॉल 17 धावांची गरज. राम भालेकर, विशाल हे मैदानामध्ये आपण बघतो. दशरथ, आज राम भालेकर गोलंदाजीचा अटॅक, विकेट, हॅट्रिक, 3 धावा 3 विकेट. गोलंदाजीतून उत्कृष्ट कामगिरी त्याने साकारली. परंतु आता बॅटिंग मध्ये साकारला तरी मॅच बनेल. शिवकर संघाला चांगलं कमी धावा असताना लो स्कोरिंगच्या मॅच मध्ये त्यांनी गोलंदाजी जेवढी टाईट गोलंदाजी पहिल्या सत्रामध्ये खरं तर नेरे संघाने केली तेवढीच भेदकता आणि अचूकता गोलंदाजीमध्ये दाखवलाय टीम शिवकरने देखील. अगदी बघितलं तर या मॅच मध्ये खूप चांगल्या पद्धतीनं रेडगर 40+ शिवकरच्या अगेन्स्ट खेळताना पहिला सामना जिंकला. अगदी बघितलं नेरे टीमनं एक रेडगर केवाय संघाच्या विरुद्ध त्यांनी मॅच जिंकली. बघायचं रेडगरच्या दृष्टिकोनातून मॅच तेवढीच महत्वाची आणि तेवढीच नेरे. 9 मध्ये 17 पाहिजे होत्या. जमिनी समांतर राहिल्या. फटका फील्ड पोहोचत बॉलवर 1 रन बनले. दुसरीसाठी निघालेत. खराब फिल्डिंग 2 पूर्ण. रेडगर संघ ऐन वेळेला ऐन मॅच मध्ये फिल्डिंग मध्ये चुका करतोय. याच्या अगोदर सुटलेला झेल तिथे 2 धावा आल्या. आता सुटलेला बॉल इथे 1 एक्स्ट्रा आली, तिथे 2 आले. टोटल धावसंख्या टोटल बोर्डवर आपण बघतो 19. 8 बॉल 15. ब्युटिफुल मॅच. रोम हर्षक सामना. 8 मध्ये 15 करायचे आहेत. सामन्यामध्ये स्पीडअप राहू द्या. महत्वाचे मॅच आहे. जो जिंकेल अंतिम रात्रीमध्ये अर्थात 16 तारखेला स्पर्धेमध्ये खेळेल. आगा वेगा प्रयत्न थोडस पुढे जाऊन खेळायचं होतं. राम भालेकर बॅटिंग बॉल मध्ये कॉन्टॅक्ट झालेला नाहीये. पण सांगते लेग्स बाईज. हे बघा आमचे संपूर्ण सपोर्ट सिस्टम. सध्या पॅव्हिलियन कडे कॅमेरा आपण बघतो. अजित गवते त्यांच्यासोबत अजून काही चेहरे आहेत, नवीन चेहरे आहेत. हा बॉल महत्वाचा आहे. 7 मध्ये 14. 7 मध्ये 14. हा चेंडू महत्वाचा होता. हा चला सुदैव की मागचा डिपार्टमेंट तयार होता. चेंडू आणि धावांमधील अंतर आता येऊन थांबेल कारण बोर्डवर लागलेत 21. आता येणारे अंतिम 6 चेंडू विजयासाठी रन पाहिजे 13. सहा चेंडू आणि 13ची गरज आहे या सामन्यामध्ये. इंटरेस्टिंग मॅच. उद्या पहिला सामना मरियाई कोंडले विपक्ष यंगस्टर 11 उसरली पंकज. त्याच्यानंतर महालुंगी विपक्ष चिंचवली स्वर्गीय उमेश दादा व स्वर्गीय नितीश दादा चिंचवली. त्यानंतर विनर नंतर डी गट मोरबे देवत बोरले पडगे नारपोली चिरनेर बेलवळी आणि वल्लभ प्रवीण. कारण आज एक वल्लभ खेळा. 6 मध्ये पाहिजे होत्या 13 आणि हा बॉल अपील भरपूर झाली. पंचांचा इशारा नाही याचा अर्थ बॅट अँड बॉल मध्ये कॉन्टॅक्ट झाला होता. यस डेफिनेटली. कारण बायज लेग्स बायज वाईड नो बॉल यांच्यासाठी इशारे आहेत परंतु बॅट अँड बॉल मध्ये कॉन्टॅक्ट झाल्यावर कोणताच इशारा नाही. 5 बॉल 12 रन. विनोद गोलंदाजी करतायत. सध्या राम भालेकर ऑन स्ट्राईक. सगळी सूत्र आता हाती घ्यावे लागतील. रेडगर संघाला उत्तम गोलंदाजी केली. म्हणतात जसजशी रात्र होते तस तशी गोलंदाजीचा बोलबाला वाढत जातो. अनेक स्पर्धेमध्ये आपण हे पाहतो परंतु आता हवेमध्ये जे आर्द्रता आहे त्याचा फायदा घेत होता कारण 2 खेळाडू आतापर्यंत जेलबाद झालेत. 5 बॉल 12 कंपल्सरी चेसिंग. व्हेरी इंटरेस्टिंग मॅच. अजून भरपूर प्रेक्षक लाईव्ह आहेत.
आदलला बाउन्सर चेंडू हवेत के चेंडू पाठीमागे फिल्डर पहिली रन वेगाने घेतली. हो फिल्डिंग झाले खराब. 2 आल्या असत्या फरक पडला नसता परंतु रन आलेत. या मिसफिल्डचा चौकार इथे आलाय. राम भालेकर नशिबाची साथ त्यांना मिळाली आहे. आता सामना जाऊन पोहोचले. संघाची धावसंख्या 26 वर. चेंडू आणि धावांमध्ये अंतर 4 बॉल 8 101 चौकार 68 षटकार आतापर्यंत या स्पर्धेमध्ये लागलेत. 100 लोक ऑनलाईन आहेत. पकडा 40 नेरेचे 40 रेडगरचे राहिलेले 20 दोन्ही टीमचे मॅच बघायचे. त्यामध्ये लाईव्ह वाले जे नाईट ड्युटी वाले असायचे असं समजावं. विनोद 4 चेंडू 8 ऐन वेळेला हा चौकार आलाय. राम भालेकर 4 चेंडू अस्तित्व घडून जाणारे दोन्ही टीमचे सामना दोन्ही बाजूला रोमहर्षक हा सामना. 4 चेंडू 8 टेन्शनचा माहोल. दोन्ही प्रेक्षकांच्या हृदयामध्ये धडकड वाढली. बॅट अँड बॉल मध्ये कॉन्टॅक्ट झाला तर बाउन्स होऊन चेंडू विकेट कीपर कडे गेला. हा आलेला डॉट बॉल. 1 तिरी तो 1 मेरी. याच्या अगोदर फलंदाजाचं आक्रमण तदनंतर गोलंदाजाचं कमबॅक. 3 बॉल 8. पुन्हा एकदा यॉर्क लेन चा चेंडू पहिली वेगाने घेतली. दुसरी साठी निघालेत आणि 2 पूर्ण 2 धावा या बॉल भरले. 2 चेंडू 6 धावा येणार आहे चेंडूवर. एकतर चौकार किंवा डबल हवे नाहीतर सामना अंतिम बॉलवर तसाही बघायला मिळणार आहे. परंतु बघायचं आहे का या बॉलवर षटकार लागवून सामना फिनिश करते की सामना या अंतिम बॉलवर घेऊन जातील की गोलंदाज डॉट बॉल फेकून पुढे निघून जाईल. फलंदाज की गोलंदाज रेडगर की नेरे की रेडगर कोण जाणार पुढे बघायचं. चर्चा प्रेक्षकांमध्ये सुरू आहे. चर्चा 2 खेळाडूंमध्ये सुरू आहे. 2 बॅट्समनमध्ये सुरू आहे. चर्चा 11 खेळाडूंमध्ये सुरू आहे. क्षेत्ररक्षकामध्ये सुरू आहे. चर्चेला उधाण आलंय. मैदानामध्ये पवेलियन मध्ये देखील चर्चा आहे. विनोद बघा उभे राहिले. बसले होते ते उभे राहिले. जे उभे होते ते 1 पाऊल पुढे आलेत. जे पुढे होते ते रेलिंग वर जोर घेत आहेत आणि जे बसले त्यांच्या हृदयाची धडकन तेज आहेत. कारण सामना 2 चेंडूमध्ये 6 वर आलाय. अफलातुनी लढत धगधग वाढली आहे आणि हा फटका राम भालेकर ओल्ड इज गोल्ड षटकारानं सामना फिनिश केला. आता नो डाऊट मॅन ऑफ द मॅच. आता सुपर 12 मध्ये नेरे 40+ वर्सेस मोह 40+. सामनावीर ठरलेत राम भालेकर. या आपण हरिभक्त परायण सन्माननीय दिनकर नावडेकर यांना मी विनंती करेन की आपण यावं. सामनावीर पारितोषिक द्यायचं आपल्या शुभ हस्ते. विकेट हॅट्रिक त्याने घेतली. 3 विकेट घेतली आणि फलंदाजी करत असताना 14 रन केल्या आणि 2 बॉल 6 ची गरज